सध्या मी धारावीत आहे. प्रभाग क्रमांक 184 मध्ये मी सध्या उभा आहे आणि माझ्या मागे इथे पोलिंग सेंटर, इथे वोटिंग सुरू आहे, मतदान सुरू आहे. काही नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत, त्यांचा काहीतरी आरोप आहे. तो नेमका आरोप काय त्यांचा तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आपण त्यांची संवाद साधू. तुम्ही मतदान केलं, तुमचा काय आरोप आहे? माझा आरोप असा आहे की त्या मतदान ज्या केंद्रामध्ये आतमध्ये गेलो त्या ठिकाणी संपूर्ण चिन्ह बघितली त्या मशीनवरती, तर आमचं 5 नंबरला असणारं मशाल चिन्ह एवढं छोटं होतं की मला ते बारकाईने बघावं लागलं. साधारण एक 15 सेकंद गेले त्याच्यामध्ये आणि ते बघितलं मी आणि त्याच्यावरती मारलं. परंतु माझ्यापेक्षा वयस्कर जी लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया त्यांनी मला येऊन सांगितली की ते मशाल चिन्हासाठी आम्हाला 1, 2, 3, 4 अशी गिनती करावी लागते आणि ते हे करावं लागतं, मोजून घ्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बटन दाबलं, चिन्ह छोटं आहे असं म्हणतात. काका तुम्ही मतदान केलं? तुम्ही मतदान केलं. चिन्ह छोटं आहे, छोटं छोटं तुम्हाला दिसत होतं की तुम्हाला शोधावं लागलं? दिसत शोधावं लागलं. दिसत बारीक 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 एकदम डोळ्याने बघावं लागलं की ते 5 नंबर बटन बघितलं. चिन्ह कुठलं आहे पुढे बघायला पाहिजे ना आपल्याला. चिन्ह बघितलं ते एकदा एवढं बारीक काय विचारू नका. चिन्ह बारीक आहे म्हणतात तुम्ही, काहीतरी अजून काहीतरी बोलवतात. हा त्याच्यानंतर त्या बटनाच्या संदर्भात आवाज येत नाही. काही वेळेला आवाज फ्लॅश होतो, नंतर मग त्याला आपण ऑब्जेक्शन घेतलं की ते करायला देतात. परंतु पहिला फ्लॅश झालेलं ते घटना घडली का तशी घडलेली प्रत्यक्ष घटना घडलेली आहे की ती बाई ज्यावेळी आतमध्ये गेली त्यावेळी पहिलं बटन दाबलं तर आवाज नाही आला, म्हणून तिने त्यांच्या त्या ऑफिसरला बोलले की बाई आवाज आला नाही, मला तुम्ही पुन्हा फेरमतदान करायला द्या. तर ते बोलतो कसं तुम्ही बटन दाबलत ना, म्हणजे थोडंसं हे झालं, बटन दाबलं पण मला आवाज आला नाही. शेवटी त्या ऑफिसरना कळलं, मग त्यांनी त्यांना फेर बटन दाबायला दिलं, त्यावेळी आवाज झाला. म्हणजे मशीनमध्ये देखील बटन दाबल्यानंतर काही ठिकाणी आवाज होत नाही असं जवळजवळ भासतंय आम्हाला. बरोबर, त्यांना परत फेरमतदान करायला दिलं. फेरमतदान करायला दिलं आणि पहिल्यांदा जे बटन दाबलं होतं त्यावेळेला ते व्हीव्हीपॅट म्हणून ती स्लिप आली होती. स्लिप नाही आलेली, स्लिप आलेलीच नाही आणि पडलीच नाही, तिला माहिती नाही. आणि आता जे आम्ही समजा आम्हाला कळतंय, पण बाकी जी वयोवृद्ध आहेत ज्यांना अशिक्षित आहेत त्यांना स्लिप पडली किंवा काय झालं याची काय माहिती नाही, बटन दाबले. पुढे अधिकारी काय म्हणाले? अधिकारी म्हणाले की नाही तुम्हाला आम्ही फेरमतदान करायला दिले ना. म्हणजे ही एक सारवासारवीची भाषा झाली. जर आपण इलेक्शनला उतरलो आहोत तर त्या इलेक्शनला उतरल्यानंतर आपल्या मशीनी क्लिअरच असायला पाहिजेत, आपले मतदार जे आहेत त्यांची बूथ व्यवस्थित असायला पाहिजे. आज त्यांचं आता जे दुसऱ्यांदा मत दिलं ते ग्राह्य धरलं जाणार असं ते म्हणतायत की आम्ही दुसऱ्यांदा दिले ते ग्राह्य धरलं जाईल. परंतु पहिलं ज्यावेळी दाबलं, भले आवाज नाही झाला पण स्लिप पडली की नाही पडली हे त्या बाईला पण माहिती नाही. जर ती पडली असली तर त्याचं काय, म्हणजे कोणाचंही असू देत, पण शेवटी भोगस म्हणून ती गणना होते. तर अशा तऱ्हेचा हा गडबड गोंधळ जो घोटाळा चालू आहे त्या घोटाळ्यामध्ये आमचं पुरेपूर हे आहे की निवडणूक आयोग हे त्यांच्यासाठीच काम करते, बीजेपी सरकारसाठी. निवडणूक आयोगाच्या इशाऱ्यावरती आणि बीजेपी सरकारच्या इशाऱ्यावरती हे सगळे खालची लोक कामं करत आहेत आणि खरा अधिकार जो आहे तो आमचा कुठंतरी हिरावून घेतल्यासारखा घेण्याचा आरोप काका करतात. काका म्हणाले की 2 आरोप आहेत त्यांचे. खरं तर एक मशाल जे चिन्ह आहे ते हे म्हणतात की खूप छोटंसं लावलं जेणेकरून ते पटकन दिसत नाही. आणि दुसरा आरोप यांचा असा आहे की एक प्रकरण घडलं ज्यात पहिल्यांदा बटन दाबलं त्यात आवाज आला नाही, तर दुसऱ्यांदा बटन दाबायला पण दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी संधी दिली. पण काका असं म्हणतात की ग्राह्य कोणतं धरलं जाणार? पहिलं पण जर मतदान केलं असेल आणि दुसरं पण जर गेलं असेल आणि दोन्ही मतदान जर रिफ्लेक्ट झाली तर ग्राह्य कोणतं धरलं जाणार? त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होतं पुढे, आता उद्या काउंटिंग आहे, तो काउंटिंगच्या वेळेला काय होतं हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.